मुंब्रामध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला। शिवसेनेचे 4 नगरसेवक राष्ट्रवादीतून लढणारे नाही। शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीकडून एव्ही फॉर्म स्वीकारलेले आहे। राजन किने, अनिता किने, मोरेश्वर किने राष्ट्रवादीतून लढणार असल्याची माहिती आहे। गोवंडीमध्ये पिता पुत्र निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले। महादेव आंबेकरांना ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने उमेदवारी देण्यात आली। अमोल आंबेकरांना शिवसेनेकडून उमेदवारी, तर अमोल आंबेकर हे महादेव आंबेकरांचे चिरंजीव आहेत। मी या विषयावर जास्त न बोलता मी एवढंच सांगेल की माननीय शिवसेनाचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे काल स्वतः उपस्थित होते एबी फॉर्म देताना। त्याचबरोबर आमचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवलाय हेच माझ्यासाठी मोठे आहे आणि मी त्यांच्या विश्वासाला कुठलाही तडा न जाता येणाऱ्या 16 तारखेला वार्ड प्रभाग क्रमांक 138 मधून शिवसेनेचा म्हणजे डॉक्टर अमोल आंबेकर हा उमेदवार हा लोकांनी निवडून आणलेला असेल आणि हेच त्यांच्यासाठी माझ्याकडून जे काही देण एक गुरुदक्षिणा असेल, साहेबांसाठी ही माझी गुरुदक्षिणा असेल। मी या विषयावर जास्त न बोलता मी एवढंच सांगेल की माननीय शिवसेनाचे मुख्य नेते काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी महायुतीवर टीका केली। महायुती उमेदवार ठरवू शकत नसेल तर विकास काम काय करणार असं सतेज पाटलांनी म्हटलंय। कोल्हापुरातील जनतेआधी कार्यकर्त्यांचा विश्वास जिंका आमदार सतेज पाटलांनी भाजपला सल्ला दिलाय। महायुती उमेदवार ठरवू शकत नसेल तर विकास कामं काय करणार आहे? कोल्हापुरातल्या लोकांचा विश्वास संपादन करण्याआधी महायुतीनं स्वतःच्या कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन केला पाहिजे। जे स्वतःच्या कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करू शकले नाहीत, यादी डिक्लेअर करू शकले नाहीत, बी फॉर्म फक्त द्यावे लागले त्यांना ऑफिशियली अजून 3 वाजेपर्यंत, आज शेवटच्या दिवशी 3 वाजेपर्यंत ते अधिकृत यादी जाहीर करू शकले नाहीत की आमचे अधिकृत उमेदवार आहेत। याचा अर्थ काय की कार्यकर्त्यांच्यावर त्यांची पकड नाही। जे स्वतःच्या कार्यकर्त्यांवर या ठिकाणी विश्वास ठेवू शकत नाहीत, न्याय देऊ शकत नाहीत, ते कोल्हापूर शहरातल्या लोकांना न्याय देऊ शकणार नाहीत असं आमचं ठाम मत आहे। भाजपला अंधेरीमध्ये आणखीन एक धक्का बसला। भाजप मुंबई सचिव दिव्या ढोले यांनी बंडखोरी केली। वॉर्ड क्रमांक 60 मधून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। भाजपकडून सयाली कुलकर्णी वॉर्ड क्रमांक 60 मधून अधिकृत उमेदवार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या दिव्या बडवे यांनी बंडखोरी केली, तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या दिव्या बडवे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज भरताना लालबाग परळच्या नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।